हाय गाईज, तर चला स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज ना माझ्या चुलत नंदुबाईंचं ना डोहा जेवण आहे आणि त्यासाठीच ना सगळी कामं मी पटापट आवरून वगैरे घेतली, कारण की ना तिकडं जायचंय आणि घरातली पण सगळी कामं वगैरे झालीत, म्हणजे भांडे कपडे फरशी वगैरे सगळं आवरून झाले. आणि सकाळी ना मी डब्यापुरताच म्हणजे स्वयंपाक केला होता, तर आता मला मसाले भात घालायचा आहे. त्यामुळं ना अजून तर काहीच ठरलेलं नाही. अजून मी साडी पण काढलेली नाही, मला कुठली साडी घालायचं ते पण अजून काहीच नाही मी ठरवलं, कारण मला एवढं जास्त खोकला लागलाय ना की काहीच करायची इच्छा होत नाही आणि कुठं जायची पण इच्छा होत नाही. त्यामुळं आणि आता घरी येणार आहेत, कारण त्यांना साडी वगैरे पण घ्यायची आहे. त्यामुळं आणि ते येत आहे तोपर्यंत ते मला म्हटले की मसाले भात घालून ठेव, कारण त्यांनी पण डबा नेला नव्हता, सकाळी लवकर गेले होते. तर त्यामुळे आता त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी मस्त असं मसाले भात घालते. तर तुम्ही ना आज व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत, कारण आज ना खूप छान असा व्हिडिओ बघायला भेटणार आहे आणि डोहाच्यावरती गंमत आणि मस्ती वगैरे पण बघायला भेटणार आहे. त्यामुळे ना व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला खिचडीचं जे सामान आहे ना ते सगळं नाशी प्रिपरेशन करून ठेवली. तांदूळ आणि मावळातला आणि औषधला फेमस तांदूळ इंद्रायणी तांदळाचं मी आज खिचडी भात करणार आहे. तर सगळं ना कांदा टोमॅटो कोथिंबीर लसूण छान असं करून घेतलं. तर आज ना फक्त बटाट्याची कमी आहे, तर असं तर आपला खिचडी भात लावून झालेला आहे. आणि आता बबड्याचा तर आवाज येतात असून तुम्हाला बबड्या पण उठून बसलाय. बबड्याला लय लवकर उठून बसायला लागला आजकाल. त्याला झोपावं लागणार अजून थोडा वेळ, कारण संध्याकाळी खूप जास्त याड्यावानी करतो. त्यामुळे त्याला आता झोपवते. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत. स्टेट येऊन आपलं खिचडी भात लावलं. तर आता खिचडी भात होतोय तोपर्यंत बबड्याला झोपी लावते आणि साडी वगैरे पण बघते आता कुठली घालायची काय, कारण आता आले ना तर खूप जास्त गडबड करतील, माझ्या मागं लागतील. त्यामुळे मला आधीच सगळं काढून वगैरे ठेवावं लागणार आहे. तर चला आणि ना ह्या खोकल्याला मला एवढं बेजार केलं ना, तर खरंच कोणाकडे काही उपाय असेल ना तर नक्की मला कमेंट करून सांगा. असं कोरडा खोकला येते, रात्रभर झोप वगैरे पण येत नाही आहे. तर असं 2 वेळा दवाखान्यातून जाऊन आले तरी पण खोकला काय द्यायचं नाव घेत नाही. त्यामुळे आता दवाखाना करायचं पण सोडून द्यायचे आणि जेव्हा जाईल तेव्हा जाईल. तर चला स्टेट येऊन. हे बघा बघड्या, आत्ताच अर्धा तास झाला की त्याला झोपवलं होतं मी, लगेच उठून बसला. तर असतो त्याला मी आता झोपी लावते. मोठा जागा वगैरे बांधायला पण जागा नाही. साडी आहे मी एकच घातलेली आहे, ती म्हणजे डोहाळ जेवणात. ही साडी ना बबड्याच्या बड्डेला घातली होती, ही पण एकच घातलेली आहे. मिक्स करणार आहे, तर कोणती मिक्स करते. बेडरूममध्ये ना बबड्या आता झोपलाय, तर त्या 2 साड्या काढल्या, त्यापैकी मी कुठली डिसाईड करणार आहे त्याप्रमाणे वगैरे पण बोललं आहे. आवाज होते खूप जास्त चिडचिड करतात, त्यामुळं डोकं वगैरे ठेवते आणि बाकीचे घरातली जी वगैरे सगळे काम आहेत ना ते पण करून घेते, जेणेकरून ना पुन्हा म्हणजे मलाच त्रास होतो. पुन्हा हे राहिलं ते राहिलं, परत आल्यावरती तर खूप जास्त उशीर होईल आणि आल्यावरती सगळं करायचं म्हटल्यावरती आपल्याला तर काही ताकद नाही बाई, कारण एकदा साडी घातली ना तर मला काहीच म्हणजे कामच सुधरत नाही आणि काम करता येत नाही मला साडीमध्ये. तर कोणाकोणासोबत असं होतं की त्यांना अजून साडीमध्ये काम करता येत नाही. माझ्या लग्न जवळजवळ 4-4.5 वर्ष झालं, पण मला अजूनही साडी सुद्धा नेसता येत नाही मला. तर माझ्यासाठी कोणाकडे आहे नक्की कमेंट करून सांगा मला. तर चला भेटूया. तर चला व्हिडिओला कंटिन्यू करा. Stay tuned.
कसं होतं लाख हजाराच्या साडीमध्ये एवढं होणार 9.5 हाय तर साडी वगैरे घेऊन झाली आहे. साडी घ्यायला गावात आलो होतो तर गावातनं साडी वगैरे घेतली आता आणि आता होय ते त्यांची वाट बघत होते बसले कारण बँकेत पण थोडंसं काम होतं. आणि माझा आवता जरा इग्नोर करा कारण बाबड्या झोपला होता त्यामुळे पटकन आले होते. तर चला आता बाबड्याचे पप्पा पण येतील आणि मग तिथून आपण घरी जाऊन आपलं परत घरी पण सगळं आवडायचं. चला बाबड्याचे पप्पा आले तुम्हाला बाबडीचे पप्पा आलेत आता. कुणाला द्यायची द्यायची का लांब फिरायला फिरायला यायचं तुला हा यायचं नाही जायचंय लांब इकडं बघ तुला यायचंय का तुला यायचंय तुला यायचंय का हा कुणाला द्यायची साडी काय बंद करू बाई काय करू बर कसं बोलते सगळं आवडलंय आणि आता इथे क्लिप लावण्याचं काम चालू आहे. तर चला आता आम्ही निघणार आहे. काय काय करा सगळी तयारी वगैरे करून तर चला आता डायरेक्ट भेटूया आपण हॉलवरती. तोपर्यंत स्टे ट्यून. स्टेशनला आलोय आणि सगळ्यात पहिले आम्ही चालू अजून कुणीच आलेलं नाहीये. हे आमचे भाऊ त्यांच्या बायकोच्या ब्लॉगसाठी व्हिडिओ काढण्याच्या स्ट्रगलमध्ये शिकून घेत आहेत. आमचे फोटोग्राफर दादाकडनं बघा. बबड्याच्या काकांचं ना बबड्याचे फोटो काढण्यासाठी स्ट्रगल चालू आहे इकडं. बबड्या काय व्यवस्थित बघना झालाय. सगळे पाहुणे आलेत बाकीचे आणि मेन पाहुणेच बाकी आहेत त्यामुळे इकडे ना फोटो सेशन चालू आहे.
गडबड चालू आहे. समोर मांडण्याचं सामान वगैरे घेत आहेत सगळे म्हणजे. फोटो सेशन चालू आहे. राहू तर आज ना फोटोग्राफरला सोडतच नाहीये, कारण त्यांना आता फोटो काढायचं शिकायचं आहे आणि ते आता शिकणारच आहेत बहुतेक. फोटोग्राफर आल्यापासून फोटोग्राफरच्याच माग आहे. झालेली आहे नवीन आईबाबांची. मस्तपैकी ओटी भरण्याचं काम चालू आहे. आता केक कटिंग करायचं आहे, त्यामुळे प्रिपरेशन चालू आहे. डिस्कशन चालू आहे. काय वाटतंय मुलगा असेल की मुलगी? पहिला विचार करा मग मुलगा. कुंडल पाहिजे का मुलगी? की कुंडल राधा की कटकट राधा? काय वाटतं? एवढं लवकर काही करू नका, विचार करा. राधा देवस राधा, नमो सारखी देवस राधा, नमो सारखी देवस राधा. वा वा वा. अजून एकदा राधा देवस की नटखट पाहा, की लक्ष्मी की विठ्ठल की राम की सीता. एकदा विचार करा, गडबड करू नका, अजून एक विचार करा. गोंडस राधा की नटखट राधा. इथं खूपच कन्फ्युजन चालू आहे. अजून एकदा गोंडस खेळ बर्फी आलेली आहे. अजून एकदा गोंडस खेळ बर्फी काढण्यासाठी जाणार आहे, त्यामुळे मी मामीचं टॅग घेतलंय आणि
आहोंनी मामाचं घेतलंय आणि बबड्या बबड्या बघू बबड्या दादा होणार आहे. अयो गौरीलाच नाही भेटलं दीदीचं. चला रे. वगैरे झालेलं आहे आणि आता ना जे घरातले मेंबर होते ना मेन मेंबर ते आता इकडे जेवण वगैरे करायला घेतलंय त्यांनी. आमचे आहो लास्ट आहे काय लास्ट फॅमिली मेंबर. दिस इज फोटोग्राफर. खेळायला लागलाय. पडन 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 मारुड्या. अयो अयो खेळत आहे खेळत आहे. मस्त रमलाय. मला वाटलं खूप एडान करून छान एन्जॉयमेंट झाली बबड्याची वगैरे झाली आणि आता आम्ही तिथे निघालोय. आता ना 11:15 वाजलेत आणि अजून बबड्याचं पण आवरायचं बाकी आहे. त्याचे कपडे वगैरे काढायचे डायपर वगैरे काढायचे. तर चला असा होता माझा आजचा व्हिडिओ. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पिल्लू बाय कर. बाय बाय बाय.